नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. तुमच्या गाडीसाठी पाणी जास्त फायदेशीर आहे का कूलंट जास्त फायदेशीर आहे आपण आज चेक करणार आहोत. ठीक आहे. आता हे तर सगळ्यांना माहितीच आहे की कूलंट वापरायचं, पण का वापरायचं याच्या पाठीमागचं कारण माहीत नसतात. ठीक आहे. त्याचं काय कारण आहे काय नाही आपण आज डिस्कशन करणार आहोत. तर माझ्याकडे दोन गाड्या आहेत इथे. ठीक आहे. एक आहे आपली अल्ट्रॉज. ठीक आहे, ही अल्ट्रॉज आहे आणि इकडे आहे सफारी. डिस्कशन आपण असं करणार आहे की बाबा पाणी टाकल्यानं काय होऊ शकतं आणि तुमचं जे कूलंट आहे त्यांना बेनिफिट काय होणार आहे मित्रांनो. ठीक आहे. चला डिस्कस करूया आपण या गोष्टीबद्दल. पूर्ण सायंटिफिक आपण बोलणार आहोत. तुम्हाला समजून जाईल का कूलंट वापरणं इम्पॉर्टंट आहे. चला, तर ही समोर आहे आपल्याकडे सफारी. ठीक आहे. सफारीमध्ये हे कूलंट इथे आहे या ठिकाणी आणि याची लेवल चेक करा. मिनिमम मॅक्झिमम लेवलला आहे. सो लेवल परफेक्ट आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. हे रेकमेंडेड जे केलं जातं युजर मॅन्युअलमध्ये तेच तुम्हाला यूज करायचे, बाकी कुठलं यूज करू नका. काही रिक्वायरमेंट नाही आहे. आता कूलंट का पाणी, दोन्हीपैकी मोठा क्वेश्चन आहे. आणि इकडे आपली अल्ट्रॉज आहे. अल्ट्रॉजमध्ये सुद्धा ग्रीन कलरचं कूलंट आहे. ओके, ते बघा दिसतंय. मी ओपन केलं होतं जाणून इथे ग्रीन कलर तुम्हाला कूलंट इथे पाहायला मिळेल. तर मित्रांनो, कूलंट वापरलं पाहिजे का पाणी? आता इथे तुम्हाला मी दाखवलं कूलंट आहे. दोन्ही गाड्यांमध्ये प्रॉपर कूलंट आहे, पाणी नाही आहे. कूलंट का वापरायचं असतं? कूलंट हे एक असा काम करतं ना, जे तुमच्या गाडीला थंड ठेवायचं बेसिकली काम करतं. ठीक आहे. त्याच्यामुळे इंजिन आहे ना कुठल्याही प्रकारे सीज होत नाही. इंजिन प्रॉपर वर्किंग कंडिशनमध्ये व्यवस्थित चालतं मित्रांनो. कूलंटला एक अँटी फ्रीज एजंट बोलतात, अँटी करोसिव्ह एजंट सुद्धा बोलतात. तर कूलंट काय करतं सांगतो. पहिल्यांदा पाणी तुम्हाला निगेटिव्ह काय, पाण्याचं निगेटिव्ह काय बघा. रेग्युलर टॅप वॉटर असतं ना, ठीक आहे, म्हणजे त्याला हार्ड वॉटर म्हणू शकतो आपण, सॉल्ट वॉटर. ते तुमच्या रेडिएटरमध्ये जर टाकलं तुम्ही, ओके, कूलंटमध्ये टाकलं बेसिकली, तर होणार काय आहे, त्याच्यामुळे महत्त्वाचं करोजन होतं, म्हणजे रस्टिंग पकडू शकतं. ओके, आणि जे रेडिएटर आहे तो डॅमेज होईल, इंजिन डॅमेज होईल आणि नंतर तुम्हाला मोठा खर्च पडेल. कारण की पाण्याचं बॉइलिंग टेम्परेचर आहे 100 डिग्री आणि आपलं जे इंजिन असतं 90-95 डिग्री, 98 डिग्री, 100 डिग्रीपर्यंत आरामात त्याचं टेम्परेचर जाऊ शकतं. आणि त्याच्यामध्ये नंतर बॉइलिंग झाल्यानंतर बरोबर उकळल्यानंतर इव्हॅपोरेट होऊन जातं. सो ओव्हर द पिरियड ऑफ टाईम पाणी कमी होत राहतं. नेक्स्ट काय होतं मित्रांनो, थंडीच्या दिवसांमध्ये, ठीक आहे, अशा ठिकाणी राहतात थंड प्रदेशामध्ये जिथे बर्फ पडतो, तिथे डेफिनेटली फ्रीज होणार आहे. गाडी चालू होत नाही, गाडी चालू होणार नाही आणि अशा केसमध्ये मग तुमचे म्हणतो ना आपण इंजिनसुद्धा नंतर सीज होण्याचे चान्सेस याच्यामध्ये होऊन जातात. ओके, सो ह्याचं पाणी वापरण्याचं हे मोठं निगेटिव्ह आहे. आता जेव्हा तुम्ही ही पाणी वापरता, ठीक आहे, किंवा कूलंट जरी वापरलं, ही कॅप आहे ना ओपन नाही करायची. ठीक आहे. हे जर तुम्ही ओपन केली रेडिएटर कॅप, तर समजून जा की सगळ्यात मोठा धोका आहे. तुमच्या स्किनला आहे ना असे चटके बसतात ना की विचार करू नका, याने डोळे सुद्धा जाऊ शकतात, एवढं हे घातक आहे. आता कूलंट काय करतं मित्रांनो? कूलंट बेसिकली आहे ना एक अँटी फ्रीजिंग एजंट आहे. म्हणजे त्याचा जो बर्फ बनण्याचा जो हे आहे ना टेम्परेचर आहे -35 डिग्री आहे. 35 डिग्रीच्या खाली जर टेम्परेचर झालं तरच ते फ्रीज होऊ शकतं, म्हणजे एक प्रकारे बर्फ बनू शकतो. दुसरं, हे जे आहे ना बॉइलिंग टेम्परेचर कूलंटचं आहे 130 डिग्रीच्या वर, 120-130 डिग्रीच्या वर. इंजिनचं टेम्परेचर एवढं जात नाही, त्यामुळे हे लवकर इव्हॅपोरेट मित्रांनो होत नाही. नंतर अँटी करोजन आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारचा रेडिएटरमध्ये किंवा इंजिनमध्ये गंज लागत नाही, रस्टिंग लागत नाही, त्याच्यामुळे इंजिन तुमचं सुरक्षित राहतं. तर हे 3 मेन ॲडव्हान्टेज आहेत. आता कूलंट वापरायचं कसं म्हणाल सुशील, अरे इमर्जन्सीमध्ये आम्हाला जर पाणी वापरावं लागलं, येस, तुम्ही इमर्जन्सी केसमध्ये पाणी वापरू शकता, काहीही त्याला प्रॉब्लेम नाही. प्रोव्हायडेड तुम्हाला करायचे काय, इमिडिएटली नियरेस्ट सर्व्हिस सेंटर जाऊन तुम्हाला ते पाणी फ्लश करून घ्यायचे आणि प्रॉपर कूलंट आहे प्रीमिक्स्ड कूलंटच वापरायचे. प्रीमिक्स्ड कूलंट वापरा किंवा तुम्हाला तिथे 50-50 म्हणजे डिस्टिल वॉटर वापरायचे, जिथे कॉन्सन्ट्रेटेड कूलंट डायल्यूट करायचे 50% तुमच्या डिस्टिल वॉटरसोबत. काही वेळेस तुम्ही 60-40 सुद्धा करू शकता. आणि कूलंट मित्रांनो युजर मॅन्युअलमध्ये जे मेन्शन केलं आहे तेच तुम्हाला यूज करायचे. तर हे काही सायंटिफिक रिझन आहेत जे तुम्हाला समजलं असेल की कूलंट का वापरायचं असतं. कूलंट बेसिकली तुमच्या इंजिनला आहे ना थंड ठेवतं, ओके, म्हणजे त्याचं टेम्परेचर रेग्युलेट करतं, ज्याच्यामुळं इंजिन चांगल्या वर्किंग कंडिशनमध्ये असतं. कुठल्याही प्रकारे ते फ्रीज होण्याचे चान्सेस तिथे होत नाहीत मित्रांनो. तर शॉर्टमध्ये डिफरन्स सांगितला मित्रांनो. होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. धन्यवाद. जय महाराष्ट्र.